विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या सेशनला 3 अंकी संख्यांचे वर्ग कसे काढायचे हे आपण बघणार आहोत. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या गणिती ट्रिक असतात. आपल्या चॅनलचं नाव आहे सचिन एस माने. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा जो सेशन आहे हा लाईव्ह मध्ये घेत आहे मी, कारण हा सेशन म्हणजे हा घटक 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा हा खूप मोठा आहे. म्हणून आज आपण तुमच्या समोर लाईव्ह येत आहोत. तर बघा, 3 अंकी संख्यांचे वर्ग काढत असताना आपल्याला अगोदर वर्ग म्हणजे नेमकं काय हे माहीत असणं गरजेचं आहे. आता तुम्ही शाळेमध्ये शिकत असताना प्रत्येक गणिताच्या पुस्तकामध्ये वर्ग हा पाठ असतोच, वर्गाचा धडा असतोच. वर्ग म्हणजे काय, आपण त्या दिलेल्या संख्येचा 2 वेळा गुणाकार करतो आणि येणारे जे उत्तर असतं ते उत्तर त्या संख्यांचा वर्ग असतो. उदाहरणार्थ जर एक या संख्येचा वर्ग जर सांगायचा झाल्यास 1 गुणिले 1 किती येतो? 1च येतो. म्हणून 1 चा वर्ग हा 1च असतो नेहमी. आणि 2 चा वर्ग जर बघायला गेलं तर 2 चा 2 वेळा जर गुणाकार केला, 2 गुणिले 2 म्हणजे 2 4. 4 ही संख्या काय झालं? 2 चा वर्ग झालं. 3 चा वर्ग झाला 9, 4 चा वर्ग 16. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण दिलेल्या संख्यांचा 2 वेळा गुणाकार जे करतो, येणारा जो गुणाकार आहे तो गुणाकार म्हणजे आपल्या त्या संख्यांचा वर्ग असतो. आता आजच्या या सेशन मध्ये आपल्याला 3 अंकी संख्यांचे वर्ग काढायचे आहेत. आता प्रत्येकाला वर्ग ठराविक 20 पर्यंत, 25 पर्यंत, जास्तीत जास्त 30 पर्यंत पाठ असतात. पण आपण त्याच्या पुढचे वर्ग आपण कधी बघितले नाहीत. आणि जर काढायचं झाल्यास तर आपण काय करतो, गुणाकार स्वरूपात त्याचं काय करत असतो, उत्तर काढत असतो. समजा तुम्हाला जर असा प्रश्न केला 45 चा वर्ग काढा, तर तुम्ही काय करणार? 45 गुणिले 45 एकाखाली एक मांडणी करणार. 45 गुणिले 45. आता 45 चा पाढा येत नाही कोणाला, मग काय करणार? पहिल्यांदा 5 ना 45 ला गुणणार, परत 4 ने 45 ला गुणणार आणि दोन्ही गुणाकारांची बेरीज करून येणारे जे उत्तर आहे ते त्या संख्यांचा वर्ग असतो. अशा पद्धतीने तुम्ही काढत असता. पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या सेशन मध्ये तुम्हाला आपण एक ट्रिक सांगणार आहे. त्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही 2 अंकी संख्यांचा वर्ग आणि 3 अंकी संख्यांचा वर्ग झटकन तुम्ही काढू शकता. मग ते ट्रिक शिकायचे असेल तर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. मग आता बघा, सुरुवातीला आपण काय करू, 2 अंकी संख्यांचा वर्ग काढण्याचा प्रयत्न करू. आता पहिला जो मुद्दा आहे, आता पहिला मुद्दा बघा, मी तुम्हाला सांगणार आहे की 1 ते 100 पर्यंतच्या संख्या. आता बघा, पहिल्यांदा 2 अंकी घेणार आहोत, म्हणजे 1 ते 99 पर्यंत. आता 1 2 3 4 5 6 9 पर्यंत हे काय आहेत? सर्व 1 अंकी संख्या आहेत. 10 पासून 99 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या 2 अंकी आहेत. मग ह्या 2 अंकी संख्यांचा वर्ग आपण कसं काढायचं? 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा आहे त्याची एक ट्रिक आहे. ते ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहिला मुद्दा आपण काय बघणार आहोत, तर पहिला मुद्दा आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 ही संख्या असते. आता तुम्हाला जर एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला 5 हा अंक दिसत असेल तर अशा संख्यांचा वर्ग कसा काढायचा? मग आता बघा, आता एकक स्थानी, आता 5 चा वर्ग तुम्हाला माहित आहे किती आहे? 25 आहे. मग आता आपण काय करायचं, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग अगोदर बघायचा. मग नंतर आपण सामान्य संख्या घेऊ, म्हणजे 47 घेऊ, 52 घेऊ, 74 घेऊ, अशा संख्याचं आपण ही पुढे बघणार आहोत. पण सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगतो, एक ट्रिक सांगायला आलोय. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतं, अशा संख्यांचा वर्ग आपण कसं काढायचं आहे बघा. आता पहिल्यांदा 5, परत 15, परत 25, परत 35, 45, 95, सॉरी
45 नंतर 55, 55 नंतर 65, 75, 85 आणि 95. आता या सर्वांचा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग करायचा आहे. वर्ग म्हणल्यानंतर त्या संख्येच्या डोक्यावर 2 ही संख्या तुम्हाला कायम दिसत असते, बरोबर आहे. 2 ही संख्या का असते रे, 2 ही संख्या का असते, तर त्या संख्येचा आपल्याला 2 वेळा गुणाकार करायचा, त्या संख्यांचा आपल्याला 2 वेळा गुणाकार म्हणजे वर्ग करायचा आहे, म्हणून ही 2 संख्या जी आहे ती डोक्यावर लिहिलेली असते. मग आता बघा, ह्या 2 अंकी संख्या आहेत ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतं, 5 आहे, आणि त्या संख्यांचा आपण काय करायचं आहे, वर्ग करायचा आहे. म्हणजे एक ट्रिक आहे. आता बघा, सुरुवातीला आता हे 5 5 जे आहे, आता 5 चा वर्ग वर 25 लिहिलेला आहे, बरोबर आहे. मग आपण काय करायचं, सुरुवातीला हे 5 चे सर्व वर्ग लिहून घ्यायचे. इथं 25 लिहा, तिकडं 25 लिहा, इथं 25 लिहा, त्या ठिकाणी 25, हे सर्व ठिकाणी अगोदर काय करायचं, 25 25 लिहून घ्या. 25 25 25, इथपर्यंत एक पायरी झाली. आता दुसरी पायरी काय आहे बघा, दुसरी पायरी अशी आहे की आता दशक स्थानाला कोणता अंक दिसतो ते बघायचं. एकक स्थानाला जर 5 ही संख्या आली, आता दशक स्थानाला कोणती संख्या आहे ते बघायचं. आता इथं 15 या ठिकाणी दशक स्थानाला 1 आहे, बरोबर आहे, 1. मग 1 च्या पुढची जी संख्या आहे किती, 1 च्या पुढे किती असतं, 2 असतं, त्या दोन्हीचा गुणाकार करायचा. समजा आता ही 1 आहे, 1 च्या पुढे 2 आहे, त्या दोन्हीचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे उत्तर, 2. ते 2 इथं लिहून घ्यायचं, म्हणजे 15 चा वर्ग 225. ही एक ट्रिक आहे, ते ट्रिक मी तुम्हाला शिकवत आहे, त्यामुळे तुम्ही ते ट्रिक काळजीपूर्वक बघायचं आहे की मी कसे सोडवलेलं आहे. सुरुवातीला काय केलेलं आहे, 5 चा वर्ग या ठिकाणी लिहून घेतलेला आहे, त्यानंतर दशक स्थानाचा जो अंक आहे तो अंक आपण बघितला आहे, आणि त्याच्या पुढची जी संख्या आहे त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. आता हे तर झालं. आता इथं 2 आहे, 2 च्या पुढे कुठली संख्या आहे, 3, 2 6, म्हणजे 25 चा वर्ग 625. पुढे आता हे झालेलं आहे, आता 35, 5 चा वर्ग लिहिलेला आहे, 3 च्या पुढची संख्या 4, 3 चौक 12, मग इथं 1225. समजलं, खूप सोपं आहे. मग हे राहिलं तुम्ही सहज तुम्ही सोडवू शकता. आपण इथं सोडवून घेऊया. तर बघा, इथं 4 आहे, 4 च्या पुढची संख्या कुठली आहे, 5, 4 पंचे 20, लिहून घ्या 20. परत इथं 5 आहे, 5 च्या पुढची संख्या कुठली आहे, 6 आहे, 5 आहे 30, 3025. परत इथं 6 आहे, 6 च्या पुढची संख्या 7, 6 7 42. परत 7 आहे, 7 च्या पुढची संख्या 8, 7 8 56. 75 चा वर्ग 5625. किती वेळ लागतो, 1 सेकंद तर लागतो का सोडवायला, नाही. परत 8 आहे, 8 च्या पुढची संख्या 9, 8 9 72. 7225 हा 85 चा वर्ग आहे. 95 चा वर्ग जे आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. आता आपलं सेशन लाईव्ह आहे, तुम्ही कमेंट करा, बघू कोणाकोणाचं उत्तर बरोबर येतं. 95 चा जो वर्ग आहे ते तुम्ही काढायचा आहे, खूप सोपं आहे. आपण सुरुवातीला काय केलं, 2 अंकी संख्यांचं त्यातला एक घटक ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 ही संख्या येते अशा संख्याचं वर्ग केले. मग तुम्हाला जर तुमच्या परीक्षेमध्ये किंवा कुठं स्पर्धा परीक्षेमध्ये जर असा प्रश्न पडला, 45 चा वर्ग एकक स्थानी 5 आहे, अगोदर 25 लिहून घ्यायचं, आणि 4 च्या पुढची संख्याचा 4 चा गुणाकार करायचा, ते तिथे लिहायचं. खूप सोपं आहे, तुम्ही हे सहजरित्या तुम्ही सोडवू शकता. आता आपण पुढला घटक बघणार आहोत. संख्यांचे वर्ग काढणे हे खूप सोपं आहे, फक्त त्या ट्रिकचा अभ्यास नीट तुम्हाला झाला पाहिजे. तुम्ही जर सराव केला तर सराव या माध्यमातून तुम्हाला समजतं. आता कुठले, आता समजा आता एकक स्थानी 5 अंक किंवा एकक स्थानी 5 संख्या असणाऱ्या संख्याचा वर्ग काढा, असा प्रश्न आहे. 55 चा वर्ग काढा. सुरुवातीला
5चा वर्ग किती आहे 25 लिहा. इथं 5 आहे 5 लिहून घ्या. 5च्या पुढची संख्या कुठली आहे 6 आहे. त्या दोन्हीचा गुणाकार 30. मग तुम्ही इथं 30 लिहून घ्या. 55चा वर्ग 3025 हे आहे. समजलं? खूप सोपं आहे. चांगली ट्रिक आहे. तुम्ही या ट्रिकचा अभ्यास आणि सराव दोन्ही गोष्टी करायचा आहे. आता पुढला घटक बघूया. चला, सामान्य संख्या. आता मी या ठिकाणी काही उदाहरणं लिहितो अगोदर. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. कमेंट करायचं आहे. कमेंट सेक्शन ओपन आहे तुमच्यासाठी. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर मला विचारा. तर बघा, पुढलं सामान्य संख्या उदाहरण घेऊ तुम्ही. आता बघा, सुरुवातीला आपण हे 3 उदाहरण समजून घेऊया. आता हे सामान्य संख्या. आता एकक स्थानी तुम्हाला 5 ही संख्या दिसते कुठं तुम्हाला येतं नाही हे होता. मग अशा संख्येचा वर्ग कसा काढायचं? मागाची जी ट्रिक होती ती ट्रिक वेगळी आहे आणि आताची जी ही ट्रिक आहे ही ट्रिक पूर्णपणे वेगळी आहे. समजून घ्या. सुरुवातीला काय करायचं बघा, हे 4 7 आणि हे 2 यांचा गुणाकार करून घ्या. बघा, 4 गुणिले 7 गुणिले 2 किती येतं 4 7 28. 28 दोन्ही 56. अगोदर काय करा, इकडे 56 लिहून घ्या. 56 लिहिलं. आता बघा, हे खालचं पुसून टाका. आता सुरुवातीला आता इथं 4चा वर्ग किती आहे रे 16. 4चा वर्ग 16 आहे आणि 7चा वर्ग आहे 49. बरोबर आहे. 4चा वर्ग आहे 16, 7चा वर्ग 49. मग आता हे जे आलेली जी 56 ही संख्या आहे ते ह्यामध्ये मिसळायची. पण कशा पद्धतीने मिसळायचं? तिकडून एक घर सोडायचं आणि ह्या साईडनं संख्या लिहायची. म्हणजे एक घर जर हा 9 सोडला तर 56 इथं येतो आणि ह्या दोन्हींची बेरीज करायची. 9ला 9 आहे असं, 6 आणि 4 10, 5 आले 1, 6 आणि 5 11, 11 आणि 1 12, 5 आले 1, 1 आणि 1 2. म्हणजे 47चा वर्ग 2209 हे उत्तर आहे. समजलं का? समजलं असेल तर कमेंट मध्ये एस लिहायचं आहे प्रत्येकाने. समजलं का तुम्हाला? ठीक आहे. आता पुढे बघा, पुढले एक उदाहरण सांगतो तुम्हाला, त्यावेळेस समजेल. काय करायचं आपल्याला? आता 98चा वर्ग करायचा आहे. 98चा वर्ग करत असताना काय सांगितलं तुम्हाला? हे 9 8 आणि 2 यांची बेरीज त्यांचा गुणाकार करायचा आहे. काय करायचा आहे? गुणाकार. मग 9 गुणिले 8 गुणिले 2 किती होतात? 9 8 72 आणि 72 दोन्ही 144. किंवा असं करा, 2 8 16, 16 9 144. ते समजलं? आता ह्यामध्ये आता एक फरक आहे अजून एक. आता लक्षात घ्या. आता इथं आपला गुणाकार किती अंकी आलत रे 2 अंकी आलत. ज्यावेळेस गुणाकार 2 अंकी येतो त्यावेळेस काय करायचं आहे, काही प्रॉब्लेम येत नाही बेरीज करायला. पण ज्यावेळेस आपला गुणाकार 1 अंकी येतो त्यावेळेस काय करायचं आहे, आपण त्या 2 अंकी संख्येमध्ये जो रूपांतर करायचं. समजा गुणाकार आपला 6 झाला तर तुम्ही 0 करा. गुणाकार 8 आला तर 0 करायचं आहे. समजलं? तर या ठिकाणी बघा, आपला गुणाकार आलेला आहे 144 गुणाकार आलेला आहे. मग आता 144 तुम्ही अगोदर काय करा, या ठिकाणी लिहून घ्या. पुढं हे जो उत्तर नाही 144 आपण लिहून घेत आहे. आता बघा, 9चा वर्ग 81 आणि 8चा वर्ग 64. 9चा वर्ग 81, 8चा वर्ग 64. मग आपल्याला काय करायचं आहे, हे जे 144 आहे हे 144 या संख्येमध्ये मिसळायचं. मग तुम्हाला मिसळायचं आहे हे मी कसं सांगितलेलं आहे, तर एकक स्थानचं एक घर सोडून द्यायचं आणि त्या पुढे संख्या लिहायची. माझी इथे 3 अंकी संख्या लिहिली आहे तर 144 इथं आहे असं लिहून घ्या आणि ह्यांची बेरीज करा. सोपी बेरीज आहे. 4 असे 4 आहे असं, 6 आणि 4 10, आले 1,
4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 8 आणि 1 9 9604 हे जर उत्तर आलं. आता आपल्याला 64चा वर्ग करायचा आहे. आता 64चा वर्ग करत असताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे, काय सांगितलं आहे की तिन्ही संख्यांचा गुणाकार 6 गुणवले 4 गुणवले 2 किती येते उत्तर? 6 चोक 24 24 दोन्ही 48 इकडे लिहून घ्या. ठीक आहे, आपलं फायनल उत्तर नाही आहे हे समजून घ्या. 6 चोक 24 24 दोन्ही 48. मग काय करायचं आहे आपल्याला? तिसरी पायरी 6चा वर्ग लिहा 36 4चा वर्ग 16. बरोबर आहे. आपलं उत्तर 2 अंकी आलेलं आहे. आपण एक घर सोडायचं इकडलं आणि इकडे लिहून घ्या 48 आणि ह्यांची बेरीज 6 8 आणि 1 9 6 आणि 4 10 आले 1 3 आणि 1 4 4096 हे 64चा वर्ग आहे. समजतंय का? खूप सोपं आहे. हे 2 अंकी बघत आहे आपण. आता 3 अंकी बघणार आहोत. अजून एक 2 उदाहरण मी तुम्हाला समजावून सांगतो. 36चा वर्ग करत असताना काय करायचं आहे आपल्याला? 3 2 आणि हे 2 यांचा काय करायचा आहे गुणाकार? 3 गुणवले 2 गुणवले 2 उत्तर किती आलं? 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 12 आलं. आता यांचा वर्ग करा. 3चा वर्ग 9 आणि 2चा वर्ग 4. मग आता काय झालं आहे? आता इथं तुम्हाला घोटाळा वाटत आहे. काय घोटाळा वाटत आहे? की इथं 94 आलेलं आहे, इथं 12 आहे. हे 12 ह्यामध्ये मिसळायचं कसं? एक अंक सोडायचा कसा? तर बघा, तुम्ही काय सांगितलं होतं की ज्या वेळेस असं होतं की आपला गुणाकार किंवा आपलं कोणतीही संख्या 1 डिजिट मध्ये येते, म्हणजे एका अंकामध्ये येतं, त्यावेळेस मी काय सांगितलं होतं त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं? 2 अंकी संख्येमध्ये. आता 94चं काय करायचं आपल्याला? इथं 9 आलेलं आहे तर इथं 09 लिहा आणि इथं 4 आलेलं आहे तर इथं 04 लिहा. 0904 लिहिलं. आता आपलं हे जो गुणाकार आहे 12, हे 12 ह्यामध्ये एक अंक सोडून एकक स्थानचा आपल्याला ह्यामध्ये मिसळायचा आहे. मग 4 ला 4 आहे असं, 2 आहे असं, 9 आणि 1 10 1024 हे काय झालं? 32चा वर्ग झाला. समजलं? खूप सोपं आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण समजावून सांगतो. आता जे उदाहरण आहे ते समजलं? थोडं कन्फ्युजन होतं. ज्यावेळेस आपलं कोणतंही उत्तर एका डिजिट मध्ये येतं त्यावेळेस त्याचं रूपांतर 2 मध्ये करायचं, 2 संख्यामध्ये करायचं, त्यावेळेस आपल्याला उत्तर काढता येतं. आता बघा, 24चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. 24चा वर्ग काढत असताना आपल्याला काय करायचं आहे? 2 4 आणि हे 2 यांचा गुणाकार करा. 2 गुणवले 4 गुणवले 2 यांचं उत्तर 2 चोक 8 8 दोन्ही 16 आलं. हे झाली पहिली पायरी. पुढची पायरी काय आहे? ह्या दिलेल्या हे 2 संख्यांचा वर्ग करा. 2चा वर्ग 4 आणि 4चा वर्ग किती येतो? 16. आता इथं 0 लिहिलं तरी काय उपयोग नाही, नाही लिहिलं तर काय उपयोग नाही. त्यामुळे 4 आहे असं ठेवायचं, कारण एका डिजिट मध्ये आलेलं आहे. मग हे 16 जे आहे हे 16 काय करायचं? इकडे मिसळायचं एकक स्थानचा अंक सोडून. 16 इथं लिहायचं आणि हिंची काय करायची? बेरीज. 6 ला 6 आहे असं, 6 आणि 1 7 आणि 4 आणि 1 5 576 हे 24चा वर्ग आलेला आहे. समजलं इथपर्यंत सर्वांना? समजलं असेल तर कमेंट मध्ये यस लिहा. आता आपल्याला मेन मुद्दा काय करायचा आहे? 3 अंकी संख्यांचा वर्ग काढायचा. 2 अंकी सर्वांना समजलेलं आहे. समजलं असेल तर यस लिहा. आता आपण बघा, आता 3 अंकी संख्यांचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा आहे ते संख्या मांडलेल्या आहेत. त्या सर्व 3 अंकी संख्या आहेत. आता या संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे? वर्ग काढायचा आहे. मग ह्यामध्ये काही नियम आहेत, ट्रिकच आहे, पण ते नियम म्हणून आपण समजून घ्यायचं आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण 104चा वर्ग काढणार आहोत त्यावेळेस हे 104 जे आहे हे आपल्या जे आता 100च्या पटीतल्या ज्या संख्या असतील, आता 100च्या पटीतल्या संख्या म्हणजे 100 200 300 400 500 600 700 800 आणि 900 ह्या 100च्या पटीतल्या संख्या आहेत किंवा 1000.
तर आपल्याला काय करायचं आहे, आता ही 104 जी संख्या आहे, ही 104 हे कोणत्या संख्येच्या पटीजवळ आहे? 104 ही कोणत्या संख्येच्या जवळ आहे? पटातल्या संख्या घ्यायच्या, म्हणजे आता 100, 200, 300, 400, 500 असं. मग 104 ही 100च्या पटीतली संख्या आहे. मग इथं 100 लिहा सुरुवातीला. लिहिलं, कारण 104 हे 100च्या जवळ आहे. मग इथं 100 लिहिण्यासाठी आपण ह्यातनं किती संख्या वजा केली रे? तर ह्यातनं आपण -4 ही संख्या वजा केली, बरोबर आहे. -4 केल्यानंतरच इथं 100 आले, बरोबर आहे का? मग इथं -4 ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस खाली सुद्धा +4 करायचं, कारण 4 कमी केलं मग नंतर पुढलं आपण काय करायचं, 4 नच वाढवायचं. जी संख्या आपण वजा करतो ती संख्या परत अधिक करायचं. मग इथं गुणाकार लिहा, गुणाकार चिन्ह लिहिलं, 100 गुणुले आता 104 मध्ये 4 मिसळलं तर किती होतात? 108. किती? 108. मग आता सुरुवातीला आता बघा या ठिकाणी दुसरा एक नियम आहे, आपण ज्या संख्या कमी करतो किंवा ज्या संख्या मिसळतो त्या संख्याचा पहिल्यांदा वर्ग लिहायचा. मग आपण इथं कोणती संख्या मिसळली किंवा कोणती संख्या वजा केली, तर 4 ही संख्या मिसळली आणि वजा केली. मग 4चा वर्ग जे आहे ते काय करायचं, अगोदर या ठिकाणी लिहून घ्या, 4चा वर्ग 16. हे असं मांडल्यानंतर परत काय करायचं, भागिले 100. हे सूत्र आहे, लक्षात ठेवायचं. आपण काय केलं, 104 च्या जवळची पटीतली संख्या कुठली आहे? 100. 100 लिहिलं. आपण 100 लिहिण्यासाठी काय केलेलं आहे, त्यामध्ये 4 मायनस केलं म्हणून 100 आलं. ज्यावेळेस आपण 4 मायनस करतो त्या संख्यामध्ये काय करायचं, 4 मिसळायचं आहे. मग 104 अधिक 4 किती झालं? 108 आणि छेद 100. मग 4 ही संख्या आपण कमी केली आणि मिसळली. मग 4चा वर्ग, जी संख्या आपण करणार आहोत इथं क्रियाला येणार आहोत ती संख्याचा वर्ग इथं या ठिकाणी लिहायचं. मग काय करायचं, क्रिया करा, 100 ला 100 गेले, इथं राहिलं 108. 108 हे कली क्रिया, हे 16 सोडून द्यायचं. विकली क्रिया काय झालं, 108 या ठिकाणी फक्त राहिलेलं आहे. मग आता ह्या ठिकाणी आपण काय करायचं बघा, आता या ज्या संख्या आहेत कुठलं ह्या आलेल्या, ह्या संख्या ह्या इकडे येऊन लिहून टाकायचं, बेरीज करायची नाही. 10,816 हे 104 या संख्येचा वर्ग झालेला आहे. समजलं? 104 या संख्येचा वर्ग 10,816. समजतंय का? खूप सोपं आहे. आता बघा पुढचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता बघा इथं 235 ही संख्या आहे. आता 235 ही संख्या कोणत्या संख्याच्या पटीतली आहे? 235, 200 म्हणजे 200च्या पटीतली संख्या आहे, बरोबर आहे. या ठिकाणी आपण 200 लिहायचं आहे. मग 200 लिहिण्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्या संख्येतनं 35 वजा केलेलं आहे, बरोबर आहे. 35 वजा केले, मग या ठिकाणी अधिक 35 करायचं. अधिक 35 करायचं. 235 अधिक 35 किती होतात, गुणुले 270. आता पुढली क्रिया काय करायचं हे तर पर्यंत समजलं. आता पुढली क्रिया, आपण कोणती संख्या मिसळली आणि कोणती संख्या वजा केली? 35. मग आपल्याला काय करायचं, 35 या संख्येचा वर्ग. मग 35 या संख्येचा वर्ग पाठ आहे का आपल्याला? नाही. मग मगाशी मी तुम्हाला शिकवले 2 अंकी संख्येचा वर्ग काढायचं. आणि एकक स्थानी जर 5 असेल तर खूप सोपं आहे. हे 5 जे आहे 25 आहे असं लिहून घ्या. लिहिलं. 5 या संख्येचा वर्ग 25 लिहिलं. आता इकडे 3 आहे, 3च्या पुढची संख्या कुठली? 4. 3 आणि 4चा गुणाकार करायचा. 3 चौक 12, 1225 हे काय झालेलं आहे, 35 या संख्येचा वर्ग आलेला आहे. आता आपण या ठिकाणी काय करायचं आहे, छेद 100 करायचं आहे. क्रिया करा. इथं 2 राहिलं, बरोबर आहे, 0ला 0 गेले. आता 2 आणि या 270चा गुणाकार करा. हे 0 अगोदर आहे असं लिहून घ्या. 2 साती 14, हातच्या आले 1, 2 दोन्ही 4, 4 आणि 1 5. इकडे किती आलं? 540. आणि हे जे 1225 आहे, आता ह्याचं काय करायचं,
तर 540 जे आहे हे या ठिकाणी आपल्याला मिसळायचं आहे. कोणत्या संख्येत? त्या संख्येत. मिसळत असताना हे जे 25 आहे, आता बघा हे 1225 इकडे एक अंक सोडून मिसळले जातात. त्यांचं बेरीज करा. 5 2 आहे असं, तर हे 2 आहे असं, 4 आणि 1 5 आणि हे 5. 55,225. आता मागाशी 2 अंकी संख्येमध्ये आपण काय करू? तिकडलं घर सोडतो. आता इकडं हिकडले एक घर सोडायचं. 55,225 हे त्याचं उत्तर आलं. आता पुढली एक संख्या आहे ती 97चा वर्ग. बरोबर आहे. आता या ठिकाणी 497 ही जी संख्या आहे हे कोणत्या संख्याच्या पटीजवळ आहे? 400च्या. कोणत्या? 400. मग या ठिकाणी सॉरी 400च्या नाही 500च्या. तर 500च्या खूप जवळ आहे. 400 पासून खूप लांब आहे आणि 500च्या जवळ आहे. 500 या संख्येच्या पटीत आहे. मग इथं 500 येण्यासाठी यामध्ये आपण काय केलं? +3 मिसळलं, म्हणून इथं 500 आले. बरोबर आहे. मग इथं +3 केल्यानंतर इथं -3 करायचंच आहे. जी संख्या आपण कमी करणार आहे ती संख्या परत मिसळायची आहे त्या संख्येमध्ये. मग 497 मधनं जर 3 गेले तर किती राहतात? 494. इकडं कोणती संख्या आहे? 3. 3चं वर्ग 9. मग 1 डिजिट येत असेल तर त्याचं रूपांतर काय करायचं? 2 डिजिट मध्ये करायचं. 0 9. आता बघा या ठिकाणी काय करायचं? आपण क्रिया करायची. छेद 100. शून्याला शून्य गेले. आता हे जे आहे 5 न 494 ला गुणायचं आहे. 5 चोक 20 4 2. 5 9 45 आणि 2 47. 4 5 चोक 20 20 आणि 4 24. आता 2470 आले. हे जे 09 आहे हे 09 आहे असे इथे या ठिकाणी लिहायचं आहे. 2,47,009 म्हणजे 497चा वर्ग 2,47,009 हे आलेलं आहे. आता ह्याच्यापेक्षा जरा वेगळं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता हे 500च्या पटीतलं, 300च्या पटीतलं, 400च्या पटीतलं तुम्हाला सांगेल. पण समजा मधली संख्या आली म्हणजे 450च्या पटीतलं, 550च्या पटीतलं, मग अशा संख्येचा वर्ग कसा करायचा? तर बघा त्याला जरा थोडं वेगळी सिस्टीम आहे. समजून घेतलं, सराव केला तर तुम्हाला येणार आहे. आता बघा या ठिकाणी असा प्रश्न आहे. 848चा वर्ग करा. 848चा वर्ग करा. मग आता बघा 848 हे कोणत्या संख्येच्या जवळ आहे? म्हणजे कोणत्या पटीतल्या संख्येच्या जवळ आहे? 800च्या जवळचं नाही, नाहीतर 900च्या जवळ नाही. खूप लांब आहे. म्हणजे एवढं क्रिया करायला आपल्याला खूप अडचण येणार आहे. म्हणून आपण काय करायची? ही संख्या यामध्ये जर आपण 2 मिसळलं तर इथं कोणती संख्या येणार आहे? 850. पटीतली संख्या झाली ना 50 100 150 200 250 50च्या पटीतल्या संख्या. मग इथं 2 मिसळल्यानंतर इथं -2 करायचं. गुणवले 848 मधनं 2 गेले, 846 राहिले. आणि ह्या ठिकाणी आता इथं काय करायचं? आपल्या ह्या 2चा वर्ग करायचं. 4 आलेला आहे एका डिजिट मध्ये, ते आपण 2 डिजिट मध्ये करून घेऊया. 04 छेद 100. आता शून्याला शून्य सॉरी इथं 1 0 आहे. ह्या शून्याला हा 1 0 गेला. आता इथं 85 आणि इथं 10 आणि इथं 846 राहिलेला आहे. मग 85ला जर आपण 10 भागलं तर 8.5 येणार आहे. बरोबर आहे. मग पॉईंट मधनं जर आपल्याला क्रिया करायला मला खूप अडचण येणार. मग काय करायचं? आता हे जे 8.5 आहे ह्याची दुप्पट करायची. किती होतात? 17. मग 17 छेद किती होतात? 2 आणि पुढलं 846. 17/2. 17ला जर 2 भागलं तर 8.5 येणार आहे. बरोबर आहे. आपण हे दशांश चिन्हामध्ये आलेलं आहे. आपण त्याचं पूर्णांक संख्येमध्ये रूपांतर केलेलं आहे. 17/2 8.5चं दुप्पट करायचे.
मग 2 हे 846 ला भागा, 2 चौक 8, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, म्हणजे 17 गुणिले 423, 17 गुणिले 423. आता गुणाकार करा, 17 त्रिक 51, हातच्या आले 5, 17 दोन्ही 34, 34 आणि 5 39, हातच्या आले 3, 17 चौक 68, 68 आणि 3 71. मग हे 04 जे आहे ते ह्याच्या पुढे लिहून घ्या. 71 91 04 हे 848 चा वर्ग आहे. तुम्ही कॅल्सी काढून बघा, कॅल्सीवर तुम्ही 848 गुणिले 848 टाईप करा, 71 91 04 हेच येणार आहे. समजलं? आता पुढलं अजून एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपला हा लाईव्ह सेशन इथंच संपणार आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आज मी जे शिकवलेले जे सर्व उदाहरण आहेत, 2 अंकी संख्यांचा वर्ग असेल आणि 3 अंकी संख्येचा वर्ग असेल, हे उदाहरण तुम्हाला समजलंय का? समजलं असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणून सांगा. मी अजून परत पुढल्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेन. आता बघा, असे एक उदाहरण आहे, 346 चा वर्ग करा. 346 मधली संख्या घेतली, अजून ना 300च्या पटीतले आहे ना 400च्या पटीतले आहे. कोणत्या पटीतले आहे? 350च्या पटीतले आहे. मग इथं 350 लिहा, लिहिलं. असं इथं 350 येण्यासाठी यामध्ये आपण काय केलं? 4 मिसळलं, म्हणून इथं वजा 4 करा. गुणुले 346 मधून 4 गेले 342 छेद 100. इकडं 4चा वर्ग 16 लिहा. जी संख्या आपण मिसळणार आहे किंवा कमी करणार आहे त्या संख्येचा वर्ग ह्या साईडला अगोदर लिहून घ्या. क्रिया करा, हे 0 गेलं, हे 0 गेलं. परत आता पॉइंट मध्ये आलेले आहे, 3.5 उत्तर येणार 10 जर भागलं. मग 3.5 जर दुप्पट केली तर काय होणार? 7/2. बरोबर आहे. मग इथं काय करा? 7 गुणुले 342/2. हे 7/2 आलं का नाही? 10 जर 35 ला भागल्यानंतर 7/2 येतं. आपण हे पूर्ण मध्ये अंश छेदामध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे. या 2 ह्याला भागा, 2 1 2, 2 7 14, 2 1 2, 171 राहिला. आता 7 गुणुले 171 गुणाकार करा. 7 1 7, 7 7 49, 7 4, 7 1 7, 7 4 11, 1197. हे उत्तर आहे का फायनल? तर हे फायनल उत्तर नाही. मग काय करायचं? हे जे 16 आलेलं आहे हे 16 या ठिकाणी पुढे लिहून घ्या. ज्यावेळेस 3 अंकी 4 अंकी येतं त्यावेळेस इकडलं एक घर सोडून त्यामध्ये बेरजेमध्ये मिसळून घ्यायचं. समजलं? खूप सोपं आहे आणि ह्याचा तुम्ही सराव करा. मी जेवढे शिकवलेले उदाहरण आहेत ते सर्व उदाहरण तुम्ही काय करायचं आहे? वहीमध्ये मांडून त्याचा सराव करा. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपला जो आजचा हा लाईव्ह सेशन आहे 3 अंकी संख्याचा वर्ग, हा सेशन आपण या ठिकाणी इथंच थांबवणार आहोत. आता आपण पुढल्या एका लाईव्ह सेशन मध्ये भेटूया किंवा माझ्या चॅनलवरती याचा संबंधित सुद्धा अजून एक नवीन व्हिडिओ येणार आहे. तुम्हाला ह्यामध्ये जर थोडं कन्फ्यूज वाटत असेल तर तो पुढला व्हिडिओ तुम्ही बघा 2-3 दिवसांनी, त्यामध्ये तुम्ही नीट समजून घ्या. आता आपण या ठिकाणी इथंच थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.